हॅलो स्टुडंट्स. तर आपण ड्युअल नेचर ऑफ रेडिएशन अँड मॅटर या टॉपिकची स्टडी म्हणजे ह्या चॅप्टरची स्टडी करत आहोत. आणि या चॅप्टरमध्ये आपण फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट या कन्सेप्टची डिटेल स्टडी केलेला आहे. फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट कसं होतो, फोटो इलेक्ट्रिक इफेक्टच्या कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत, फोटो इलेक्ट्रिक इफेक्टमध्ये तयार होणारा फोटो करंट यावरती कोणत्या कोणत्या गोष्टीचा इफेक्ट होतो, ह्या प्रत्येक गोष्टीचं काय केलं आहे आपण डिटेलमध्ये स्टडी केलेलं आहे. क्लिअर. बरं, फोटो इलेक्ट्रिक इफेक्टची स्टडी करण्याआधी आपण एक चॅप्टर घेतलं होतं वेव्ह ऑप्टिक्स. आणि वेव्ह ऑप्टिक्समध्ये आपल्याला असं माहिती झालं होतं की जी काही लाईट म्हणजेच रेडिएशन यांचा जो नेचर आहे तो नेचर वेव्ह नेचर असतो. म्हणजे आपण इंटरफरन्स, डिफ्रॅक्शन, पोलरायझेशन यांच्यामधून आपण असं स्टडी केला होता की लाईट म्हणजेच रेडिएशन, ह्या रेडिएशनचा नेचर हा कसा असतो, वेव्ह नेचर असतो. नंतर या चॅप्टरमध्ये आपण फोटो इलेक्ट्रिक इफेक्टची स्टडी केला आणि त्या मधामध्ये आपल्याला असं माहित झालं की ते जे काही रेडिएशन आहे त्या रेडिएशन मध्ये फोटॉन्स सुद्धा असतात. म्हणजे याचा अर्थ जो काही फोटॉन्स आहे तो फोटॉन्स एक प्रकारे काय आहे, पार्टिकल आहे. म्हणजे याचा अर्थ जो लाईट रेडिएशन आहे त्यांच्याकडे कोणता नेचर आहे असं माहित झालं, पार्टिकल नेचर आहे असं सुद्धा आपल्याला माहिती झालं. बरं, या वेव्ह नेचरला कन्सिडर करून आपण इंटरफरन्स, डिफ्रॅक्शन, पोलरायझेशनची स्टडी केलं होतं. आणि पार्टिकल नेचर हा कन्सिडर करून आपण फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट, ब्लॅक बॉडी रेडिएशन यांची स्टडी करतो म्हटलं होतं. आणि यावरून एक गोष्ट कन्फर्म झालं की लाईट हॅव अ ड्युअल नेचर, वेव्ह अँड पार्टिकल नेचर. मग रेडिएशनचा रेडिएशन म्हणजेच लाईट ज्याचा नेचर वेव्ह असतो त्याचाच नेचर पार्टिकल सुद्धा राहू शकतो. या गोष्टीवरूनच एक नवीन सायंटिस्ट तयार झाला. म्हणजे एक सायंटिस्ट आलं आणि त्या सायंटिस्टने सांगितलं की जर लाईटचा वेव्ह नेचर असून तो पार्टिकल नेचर म्हणजे लाईट मध्ये वेव्ह नेचर सोबत पार्टिकल नेचर सुद्धा राहू शकतो. म्हणजे एव्हरी वेव्ह नेचर हॅव असोसिएटेड विथ पार्टिकल नेचर. बरोबर. तर याच गोष्टीवरून पार्टिकल नेचर हा वेव्ह नेचर सुद्धा राहू शकतो असं सुद्धा त्याने असं सांगण्यासाठी एक नवीन सायंटिस्ट आलं. तो होता डी ब्रॉग्ली. कोण होतं? डी ब्रॉग्ली. काय म्हटलं मी की जर लाईट हा वेव्ह नेचर आहे, लाईटचा ऍक्च्युअली कोणता नेचर होता, वेव्ह. पण आता आपल्याला माहिती झालं की लाईट मध्ये कोण असतात, पार्टिकल. आणि अशावरून आपल्याला समजलं की लाईटचा ड्युअल नेचर आहे, वेव्ह ऍज वेल ऍज पार्टिकल. म्हणजे प्रत्येक रेडिएशन ज्याचा नेचर वेव्ह आहे त्याच्या मधामध्ये पार्टिकल असल्यामुळे त्याचा नेचर कोणता आहे, पार्टिकल नेचर सुद्धा आहे. म्हणून त्यानंतर आपण एक नवीन सायंटिस्टची थिअरी स्टडी करणार आहोत आणि तो सायंटिस्ट होता डी ब्रॉग्ली. काय होता? डी ब्रॉग्ली. तर आज आपण डी ब्रॉग्ली हायपोथेसिसची स्टडी करणार आहोत. बरं, याचं म्हणणं काय होतं, याला काय सांगायचं होतं, हे सर्व आपण डिटेलमध्ये स्टडी करू. आता याच्या आधी आपल्याला ही गोष्ट माहिती झाली की एव्हरी रेडिएशन म्हणजे एव्हरी लाईट हॅव अ वेव्ह ऍज वेल ऍज पार्टिकल नेचर. म्हणजे प्रत्येक रेडिएशनचा जो नेचर आहे तो वेव्ह सोबत काय असेल, पार्टिकल सुद्धा नेचर असेल. बट डी ब्रॉग्लीचं म्हणणं असं होतं की नेचर हॅज सिमेट्री. नेचर हॅज सिमेट्री म्हणजे आपला जो नेचर आहे हा नेचर कसा आहे, सिमेट्रिक आहे. मीन्स जर ह्या नेचर मध्ये एखादा वेव्ह नेचर हा पार्टिकल राहू शकतो तर पार्टिकल नेचर हा काय असायला पाहिजे, वेव्ह असायला पाहिजे. ह्या नेचर मध्ये जर आपण आता स्टडी केलं की वेव्ह नेचर हा पार्टिकल राहू शकतो तर डी ब्रॉग्लीचं म्हणणं असं होतं की नेचर इज अ सिमेट्री. यावरून पार्टिकल जो आहे तो पार्टिकल कोणत्या नेचरचा असायला पाहिजे, पार्टिकल हा वेव्ह नेचर मध्ये असायला पाहिजे. म्हणून डी ब्रॉग्लीने एक स्टेटमेंट दिली आणि त्या स्टेटमेंट मध्ये त्याने सांगितलं की एव्हरी मुव्हिंग पार्टिकल असोसिएटेड विथ अ वेव्ह. म्हणजे प्रत्येक मुव्हिंग पार्टिकल हा वेव्ह नेचर फॉर्म करतोय. मीन्स जर समजा एखादा आपण दगड जर थ्रो केलं
तर तो जो काही दगड आहे म्हणजे याचा अर्थ त्याला मास आहे. मास आहे, आपण थ्रो केलं म्हणजे त्याच्याकडे व्हेलॉसिटी आहे, म्हणजे याचा अर्थ मास इंटू व्हेलॉसिटी मध्ये त्याच्याकडे काय आहे, मोमेंटम आहे. आणि ज्याच्याकडे मोमेंटम आहे तो पार्टिकल आहे. म्हणजे याचा अर्थ जो दगड जो आपण थ्रो केलं, तर जर दगडला थ्रो केलं तर तो दगड जेव्हा मूव्ह होईल, मूव्ह होते वेळी स्ट्रेट लाईन मध्ये मूव्ह न होता वेव्ह फॉर्म मध्ये मूव्ह होतोय, असं म्हणायचं होतं कोणाला, डी ब्रॉग्लीला. म्हणजे याचा अर्थ दिसणारा बोर्ड, हा मार्कर, आपण, तुम्ही, हे सर्व जेव्हा मूव्ह होणार तेव्हा हे आपण काय फॉर्म करतो, म्हणजे कशा नेचरमध्ये मूव्ह होतो, वेव्ह नेचरमध्ये मूव्ह होतो. म्हणजे तुम्ही जर धावत आहात, तुम्ही रन करते वेळी तुम्ही जर रन करत आहात, तुम्ही जर स्ट्रेट मध्ये जात आहात तर नाही, डी ब्रॉग्लीचं म्हणणं होतं की तुम्ही स्ट्रेट न जाता तुम्ही वेव्ह फॉर्म मध्ये मूव्ह होता. म्हणजे तुम्ही मूव्ह जेव्हा होता त्यावेळी तुमचा जो मूव्ह होते वेळी जो नेचर आहे तो स्ट्रेट न असता वेव्ह फॉर्म मध्ये असते, असं कोणी सांगितलं, डी ब्रॉग्लीने सांगितलं. बट त्याला हायपोथेसिस का बरं म्हटलं गेलं, डी ब्रॉग्लीचा हायपोथेसिस का बरं म्हटलं गेलं, कारण की जे गोष्ट सांगितल्या गेली त्याचा नो प्रूफ, त्याचा एक्सपेरिमेंटल प्रूफ नव्हता. फक्त त्याने आपलं विचार सांगितलं होतं, आपला एक पॉस्टुलेट दिलं होतं आणि त्या गोष्टीवरून प्रूफ होऊ शकतो, म्हणजे त्या गोष्टीवरून कन्सिडर केलं गेलं की एव्हरी मुव्हिंग पार्टिकल हॅज अ वेव्ह. प्रत्येक पार्टिकलचा नेचर हा जेव्हा पार्टिकल जेव्हा मूव्ह होतो तेव्हा त्याचा नेचर काय असतो, वेव्ह असतो. बट याचा काही एक्सपेरिमेंटल प्रूफ नव्हता, याचा काहीही एक्सपेरिमेंट केलं गेलं नव्हतं, म्हणून याच्या जो काही थेअरी होती या थेअरीला काय म्हटलं गेलं, हायपोथेसिस. त्याने थेरॉटिकली प्रूफ करून दिलं होतं पण याचा एक्सपेरिमेंटल प्रूफ नव्हता, म्हणून त्याला काय म्हटलं, हायपोथेसिस. नंतर काही सेंचुरीज नंतर, म्हणजे काही वर्षानंतर याचं एक्सपेरिमेंट केलं गेलं आणि दोन सायंटिस्ट आलेत, एक होता जर्मर आणि एक होता डेव्हिएशन. त्याने याच्या ह्या थेअरीला प्रूफ करून दिलं आणि त्यावेळी प्रूफ झालं की खरंच प्रत्येक मूव्ह होणारा पार्टिकलचा जो नेचर आहे तो नेचर कोणता असते, वेव्ह नेचर असते. काय असतो, वेव्ह नेचर. क्लिअर. तर लक्षात ठेवा, रेडिएशन जे आहेत म्हणजे लाईट जे आहे, लाईटचा नेचर कोणता आहे, वेव्ह आहे, आणि त्याच्या मधामध्ये पार्टिकल. आता मला सांगा, पार्टिकल म्हणून लाईट मध्ये कोण असतो, तर पार्टिकल म्हणून त्याच्या मधामध्ये असतो फोटॉन. कोण असतो, फोटॉन. म्हणून असं म्हटलं गेलं की लाईट इज अ वेव्ह पार्टिकल ड्युअलिटी, वेव्ह पार्टिकल नेचर असतो. असंच डी ब्रॉग्लीचं म्हणणं होतं की प्रत्येक पार्टिकल हॅव असोसिएटेड विथ वेव्ह, म्हणजे प्रत्येक पार्टिकलचा जो पार्टिकल नेचर आहे तो जेव्हा तो मूव्ह होतो तेव्हा कोणाशी असोसिएटेड असतो, वेव्ह सोबत असोसिएटेड असतो. या गोष्टीवरून त्याने असं सांगितलं, थोडा थेरॉटिकल प्रूफ दिलं आणि सांगितलं की वेव्ह हा पार्टिकलशी कसं असोसिएटेड आहे. आता मला आताच सांगितलं की पार्टिकल जर म्हटलं तर पार्टिकल मध्ये त्याचं मोमेंटम असेल, आणि जर त्याच्याकडे मूव्ह होते वेळी वेव्ह नेचर जर येत असेल तर याचा अर्थ वेव्ह नेचर ओळखण्यासाठी त्याची वेव्हलेंथ असायला पाहिजे. म्हणून डी ब्रॉग्लीने मोमेंटम आणि वेव्हलेंथचं एक रिलेशन सांगितलं आणि त्या रिलेशन वरून असं समजलं की खरंच पार्टिकल हॅव वेव्ह नेचर. म्हणजे जो पार्टिकल आहे ज्याला आपण मॅटर म्हणतो, आपण काय आहोत, पार्टिकल. आपल्याला मास आहे, मास आहे म्हणजे आपण पार्टिकल म्हणजे आपण मॅटर आहोत. आणि एव्हरी मॅटर हॅव पार्टिकल नेचर ॲज वेल ॲज वेव्ह नेचर. जसं प्रत्येक लाईट याचा नेचर वेव्ह असतो, सोबत सोबत कोणता नेचर असतो, पार्टिकल. असंच प्रत्येक मॅटरचा नेचर तर पार्टिकल असतोच, सोबत सोबत तो काय असतो, वेव्ह नेचर सुद्धा असतो. हे कोणी सांगितलं, डी ब्रॉग्लीने. बरं, डी ब्रॉग्लीने हे सांगते वेळी सर्वात आधी, एक सेकंद, बरं, तर डी ब्रॉग्ली हायपोथेसिस मध्ये आपण रिलेशन बघते वेळी डी ब्रॉग्लीने सुरुवातीला पार्टिकल म्हणजेच मॅटर, पार्टिकल जिथे आला तो म्हणजे मॅटर, मॅटर मधून त्याने कोणाला कन्सिडर केलं, फोटॉन. तर समजा हा एक फोटॉन आहे ज्याचा काहीतरी मास असेल आणि हा फोटॉन मूव्ह होत आहे, म्हणजे हा फोटॉन एका वेव्ह फॉर्म मध्ये मूव्ह होत असेल, त्याची वेव्हलेंथ किती घेतो मी, लॅम्बडा. बरं, त्याची जर वेव्हलेंथ जर लॅम्बडा असेल, जर तो वेव्ह फॉर्म मध्ये मूव्ह होत आहे तर हा जो फोटॉन आहे, हा फोटॉन काही ना काही व्हेलॉसिटीने मूव्ह होत असेल, त्याचा मास m आणि त्याची व्हेलॉसिटी v म्हणजे mv, आणि मास इंटू व्हेलॉसिटी म्हणजेच कोण होतोय, मोमेंटम. काय होतोय, मोमेंटम.
बरं, इथे पार्टिकल म्हणून मी कोणाला यूज केलं? फोटॉनला. आता पार्टिकल म्हटलं म्हणजे पार्टिकलकडे कोण असतो? मास असतो, आणि तो जर मूव्ह होत असेल तर याचा त्याच्याकडे व्हेलॉसिटी असतो, आणि मास इंटू व्हेलॉसिटी म्हणजे मोमेंटम असतो. बरं, जेव्हा पार्टिकल मूव्ह होतो तेव्हा त्याकडे मोमेंटम असतो आणि सोबत सोबत एनर्जी पण असेल. आता जो काही फोटॉन आहे त्या फोटॉनच्या एनर्जीचा फॉर्म्युला आहे E इक्वल टू mc². अकॉर्डिंग टू आइन्स्टाईन E इक्वल टू काय होतो? mc². हा तर झाला फोटॉनचा एक फॉर्म्युला. पण आपल्याला हे सुद्धा माहित आहे का फोटॉनच्या एनर्जीचा फॉर्म्युला तर hν पण असतो इन द फॉर्म ऑफ फ्रिक्वेन्सी. हा फॉर्म्युला व्हेलॉसिटीच्या फॉर्म मध्ये आणि फ्रिक्वेन्सीच्या फॉर्म मध्ये hν. बरोबर. बरं, याला जर मी थोडा सिम्प्लिफाईड केलो तर E इक्वल टू m इंटू c² ला मी c इंटू c लिहू शकतो. बरं, व्हॉट इज c मीन्स? c इज द स्पीड ऑफ लाईट, म्हणजेच मास इंटू स्पीड झालं, आणि मास इंटू स्पीड म्हणजे E इक्वल टू p इंटू c. हे ना, E इक्वल टू p इंटू c. तर p इक्वल टू काय येईल? तर p इक्वल टू तुम्हाला मिळेल E डिवायडेड बाय c. जर c इकडे जर जाणार तर तुम्हाला p इक्वल टू काय मिळेल? E डिवायडेड बाय c. बट वी नो दॅट इन द फॉर्म ऑफ फ्रिक्वेन्सी p इक्वल टू एनर्जी म्हणजे काय होतं? तर एनर्जी म्हणजे होतो hν डिवायडेड बाय c. बरं, पण आपल्याला रिलेशन तर फक्त मोमेंटम आणि वेव्हलेंथचा असायला पाहिजे. इथे तर कुठेच वेव्हलेंथ दिसत नाही. बट वी नो दॅट न्यू इक्वल टू c डिवायडेड बाय लॅम्बडा होतो. म्हणजे याचा अर्थ असं की hν ठिकाणी मी लिहू शकतो c डिवायडेड बाय लॅम्बडा, आणि डिवाइड मध्ये कोण आहे? c आणि c कॅन्सल, तर p इज इक्वल टू h डिवायडेड बाय लॅम्बडा. म्हणजे मी याला असं पण लिहू शकतो लॅम्बडा इज इक्वल टू h डिवायडेड बाय p लिहू शकतो. जसं p इक्वल टू, चला नंतर सांगतोय मी, p इक्वल टू h डिवाइड बाय लॅम्बडा म्हणजे h म्हणजे p म्हणजे काय? मोमेंटम, म्हणजे याचा अर्थ पार्टिकल नेचर आलं, आणि त्याच्याच रिलेशन कोणाशी आहे? वेव्हलेंथशी, म्हणजे त्याचा कोणता नेचर आलं? वेव्ह नेचर सुद्धा आलं. तर p इक्वल टू काय लिहू शकतो आपण? h डिवायडेड बाय लॅम्बडा. बरं, मला सांगा p इक्वल टू h डिवाइड बाय लॅम्बडा जर होईल तर लॅम्बडा इज इक्वल टू h डिवाइड बाय काय होऊ शकतो? p. लॅम्बडा इक्वल टू h डिवाइड बाय p. सो धिस रिलेशन इज कॉल्ड ॲज डी ब्रोगली रिलेशन. हा जो रिलेशन आहे या रिलेशनला म्हटलं जाते डी ब्रोगली रिलेशन. आणि या रिलेशन मध्ये जो वेव्हलेंथ आहे ह्या वेव्हलेंथला म्हटलं जाते डी ब्रोगली वेव्हलेंथ. काय म्हटलं जाते? डी ब्रोगली वेव्हलेंथ. राहिलं लक्षात? हा अशा टाईपचा कन्सेप्ट आहे. पण हा कोणासाठी? तर हा फोटॉनसाठी. बरं, फोटॉन नसेल जर मी हा मार्कर कन्सिडर केलं तर? मार्कर जर कन्सिडर केलं तर मला मास कोणाचं घ्यावं लागेल? मार्करचं घ्यावं लागेल. मग त्या फॉर्म मध्ये जर मला फॉर्म्युला पाहिजे असेल तर मी याला असं पण लिहू शकतो h डिवाइड बाय p. p म्हणजे मोमेंटम, मोमेंटम म्हणजे मास इंटू व्हेलॉसिटी. मास कोणाचं? जो कोणता पार्टिकल घेणार तुम्ही त्याचं, आणि v कोणाचं? जो पार्टिकल मूव्ह होणार आहे, ज्या व्हेलॉसिटीने मूव्ह होईल त्या पार्टिकलची ती व्हेलॉसिटी. तर अशा टाइपने लॅम्बडा इज इक्वल टू h डिवाइड बाय आपण काय लिहू शकतो? mv सुद्धा लिहू शकतो. क्लिअर? आता मला सांगा की लॅम्बडा आणि m चा काय रिलेशन आहे? h is the constant, Planck's constant, means lambda and m are inversely proportional. means जेवढा पार्टिकल मोठा असेल म्हणजे तेवढा त्याचा मास जास्त असेल तेवढी वेव्हलेंथ कशी असायला पाहिजे? कमी. म्हणजे जेवढा पार्टिकलचा मास जास्त तेवढी वेव्हलेंथ कमी. म्हणून आपण जर समजा हा मार्कर जर थ्रो केलं त्या तुम्हाला मूव्ह होते वेळी स्ट्रेट दिसेल, वेव्ह फॉर्म मध्ये दिसणार नाही. का बरं? कारण का हा जो मार्कर पेन आहे याचा मास जास्त आहे, आणि याचा मास जास्त असल्या कारणामुळे याच्यापासून जो काही मूव्ह होते वेळी जे वेव्हलेंथ बनेल ती वेव्हलेंथ खूप छोटी बनेल, आणि ती जी खूप छोटी बनलेली वेव्हलेंथ आहे ते आपण नॉर्मल आयने बघू शकत नाही, म्हणून ती वेव्ह तुम्हाला दिसणार नाही. क्लिअर? पण जर समजा आपण याच ठिकाणी खूप स्मॉल पार्टिकल जर कन्सिडर केला ॲज फोटॉन किंवा इलेक्ट्रॉन जर कन्सिडर केलो तर इलेक्ट्रॉनचा जो मास आहे तो खूप छोटा असेल, आणि इलेक्ट्रॉनचा मास खूप छोटा असल्या कारणामुळे त्याचा मास कमी, त्याची वेव्हलेंथ थोडी जास्त असेल.
म्हणून इलेक्ट्रॉन जेव्हा मूव्ह होणार तेव्हा तो वेव्ह फॉर्म मध्ये मूव्ह होते, असं आपण कन्सिडरेशन असं आपण कॅल्क्युलेट सुद्धा करू शकतो. क्लिअर? तर हा जो रिलेशन आहे या रिलेशनला म्हटलं जाते डी ब्रोगली रिलेशन, आणि ही वेव्हलेंथला म्हणतो आपण डी ब्रोगली वेव्हलेंथ. यानंतर आपण वेव्हलेंथ आणि जेव्हा एखादा इलेक्ट्रॉन मूव्ह जर होत असेल तर ज्या पोटेन्शियलनं मूव्ह होतोय तो पोटेन्शियलचा काय रिलेशन आहे, तो रिलेशन आपण याच्यानंतर प्रूफ करणार आहोत. तर नेक्स्ट क्वेश्चन तुम्हाला राहणार आहे, ऑन द बेसिस ऑफ डी ब्रोगली हायपोथेसिस डिराइव्ह द रिलेशन बिटवीन द वेव्हलेंथ अँड wavelength of matter associated with matter with potential difference V. म्हणजे तुम्हाला वेव्हलेंथ आणि पोटेन्शियल डिफरन्स काय घ्यायचं आहे बघायचं आहे. तर यांचा जो रिलेशन आहे वेव्हलेंथ आणि पोटेन्शियल डिफरन्सचा तो आपण बघूया. चल बघा, तर काय होतो रिलेशन बिटवीन पोटेन्शियल डिफरन्स आणि वेव्हलेंथचं बघा. तर आपण रिलेशन बघणार आहोत कशाचं, वेव्हलेंथ ऑफ लाईट म्हणजे वेव्हलेंथ ऑफ मॅटर आणि पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन देम. ओके, बरं, रिलेशन बघण्यासाठी आपल्याला मॅटर म्हणजेच पार्टिकल कन्सिडर करावं लागेल, आणि त्यासाठी मी कन्सिडर करतो इलेक्ट्रॉन. तर कन्सिडर इलेक्ट्रॉन ऑफ मास m, मीन्स एक इलेक्ट्रॉन जो मूव्ह होत आहे ज्याच्याकडे मास काय आहे m. ऑब्विसली जर m मास असेल तर त्याच्याकडे काय असेल, मोमेंटम असेल. बरं, मोमेंटम तर असेलच, जेव्हा तो मूव्ह होणार तेव्हा त्याच्याकडे एनर्जी सुद्धा असेल, कारण की तो काय आहे, पार्टिकल आहे, मॅटर आहे. मग मला सांगा, जर इलेक्ट्रॉन जर घेतलो म्हणजे तो एक पार्टिकल आहे आणि त्याच्याकडे जर का समजा मोमेंटम असेल तर तो मोमेंटम किती असेल, तर मोमेंटम असेल मास इंटू व्हेलॉसिटी. आपण मोमेंटमला कसं लिहितो, मास इंटू व्हेलॉसिटी. बरं, मला एक गोष्ट सांगा, मोमेंटम इक्वल टू मास इंटू व्हेलॉसिटी होतंय, मग मी याला एनर्जी मध्ये जर कन्वर्ट केलं तर, कारण की पोटेन्शियल डिफरन्स कोणामध्ये येणार, एनर्जी मध्ये मिळेल. म्हणून पोटेन्शियल डिफरन्स जर एनर्जी मध्ये मिळत जर असेल तर अशा वेळी मी ह्या मोमेंटमला कन्वर्ट करतो कशामध्ये, मोमेंटमच्या ह्या फॉर्मला कन्वर्ट करतो कशामध्ये, एनर्जी मध्ये. आता वी नो दॅट जर इलेक्ट्रॉन जर मूव्ह होत असेल तर ऑब्विसली त्याच्याकडे कोणती एनर्जी असायला पाहिजे, कायनेटिक एनर्जी. आणि कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय होतो, हाफ एम व्ही स्क्वेअर. म्हणजे याचा अर्थ ह्या व्ही ला स्क्वेअर बनवणे आवश्यक आहे. म्हणून मी काय करतो, दोन्ही साईडला स्क्वेअरिंग करतो, स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड. तर हा काय होणार, पी स्क्वेअर, हा काय होईल, एम स्क्वेअर, हा काय होणार, व्ही स्क्वेअर. बरं, आताच म्हटलं की हाफ एम व्ही स्क्वेअर पाहिजे असेल तर या साईडला कोणाची गरज आहे, हाफ. म्हणून मी दोन्ही साईडला हाफने मल्टिप्लाय सुद्धा करतो. हाफ पी स्क्वेअर इक्वल टू हाफ एम स्क्वेअर व्ही स्क्वेअर. बट मला सांगा रे, हाफ एम व्ही स्क्वेअर पाहिजे होतं, एम स्क्वेअर आलं तर काही हरकत नाही, मी याला असं पण लिहू शकतोय, हाफ पी स्क्वेअर हाफ एम व्ही स्क्वेअर. बरं, मी असं जर लिहिलो तर इथे काय कमी लिहिलं, इथे लिहिलं मी एम कमी लिहिलं, कारण का एम स्क्वेअर मला फक्त एम लिहिलं तर मला इंटू मध्ये लिहावं लागेल एम. बरोबर, तर मला सांगा हाफ पी स्क्वेअर इक्वल टू हाफ एम व्ही स्क्वेअर म्हणजेच काय, तर एनर्जी इंटू काय मिळेल, एम. मग मी हा 2 जर इकडे घेऊन गेलो तर मला मिळेल टी स्क्वेअर इक्वल टू 2 इंटू 2 इकडे डिवाइड मध्ये इकडे त्याच्या मल्टिप्लाय मध्ये ट्वाइस ई इंटू एम ला मी लिहू शकतो एम ई. पण ही व्हॅल्यू झाली पी स्क्वेअर ची, मला पाहिजे मोमेंटम, तर टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड, तर टी इक्वल टू काय मिळेल, अंडर रूट ट्वाइस एम ई. समजले इथपर्यंत? तर पी इक्वल टू मला मोमेंटम इक्वल टू काय मिळाला, अंडर रूट ट्वाइस एम ई. काय मिळाला, अंडर रूट ट्वाइस एम ई. बट आपल्याला जो रिलेशन पाहिजे आहे तो कोणाचा रिलेशन पाहिजे आहे, तर आपल्याला रिलेशन पाहिजे आहे वेव्हलेंथ आणि पोटेन्शियल डिफरन्सचं. बरं, पोटेन्शियल डिफरन्स कोणामध्ये येतं म्हटलं मी, ई मध्ये येणार आहे. म्हणजे याचा अर्थ आपल्याला रिलेशन वेव्हलेंथचं ईच्या फॉर्म मध्ये आणावं लागेल. त्यासाठी मी आताच थोड्या वेळा आधी सांगितलं होतं की पोटेन्शियल डिफरन्स वेव्हलेंथ जो आहे त्या वेव्हलेंथचा रिलेशन असतो एच डिवायडेड बाय टी. वेव्हलेंथ जो आहे त्या वेव्हलेंथचा रिलेशन काय असतो, एच डिवाइड बाय पी. सो देअरफॉर लॅम्बडा इज इक्वल टू एच डिवाइड बाय पी. तर पीची व्हॅल्यू आपण कशी फाइंड केलाय, मी पीच्या ठिकाणी लिहू शकतो अंडर रूट ऑफ ट्वाइस एम ई. काय लिहू शकतो, अंडर रूट ऑफ ट्वाइस एम ई.
अंडर रूट ऑफ ट्वाइस एम जर लिहायचं जर असेल तर मला म्हणजे मला सांगा लॅमडा इज इक्वल टू एच डिवाइड बाय अंडर रूट ट्वाइस एम आलं, पण मी आपल्याला माहित आहे की आपल्याला काय पाहिजे, ईच्या ठिकाणी काय यायला पाहिजे, पोटेन्शियल यायला पाहिजे. ईच्या ठिकाणी काय यायला पाहिजे, पोटेन्शियल यायला पाहिजे, आहे की नाही, बरोबर. बट मला सांगा ईच्या ठिकाणी काय मी कसं का पोटेन्शियल आणू शकतो, तर मला सांगा पार्टिकल म्हणून मी कोणाला कन्सिडर केलो रे, इलेक्ट्रॉनला. इलेक्ट्रॉन मूव्ह होणार आहे. इलेक्ट्रॉन मूव्ह जर होत असेल, म्हणजे इलेक्ट्रॉन जर का समजा मूव्ह होत असेल तर ऑब्विसली त्याच्याकडे मास आहे, त्याच्याकडे व्हेलॉसिटी आहे, तो डिस्प्लेसमेंट करणार आहे, म्हणजे त्याच्याकडे वर्क डन असेल. आता इलेक्ट्रॉन कडे वर्क डन जर असेल तर आपण इलेक्ट्रोस्टॅटिक मध्ये स्टडी केला होता, इलेक्ट्रिक पोटेन्शियल इज इक्वल टू वर्क डन पर युनिट चार्ज होतो. म्हणजेच वर्क डन इज इक्वल टू क्यू जर इकडे आला तर क्यू इंटू व्ही होईल. बट वी नो दॅट द वर्क डन इज स्टोर्ड इन द फॉर्म ऑफ एनर्जी. मीन्स हा वर्क डनच्या ठिकाणी मी ई जर लिहितो म्हटलो तर क्यू इंटू काय येणार, व्ही. म्हणजेच मी या रिलेशन मध्ये जर पुट केलं तर लॅमडा इज इक्वल टू एच डिवायडेड बाय अंडर रूट ऑफ ट्वाइस एम. ईच्या ठिकाणी काय लिहू शकतो मुलांनो, क्यू इंटू व्ही. बरोबर. बरं मला एक गोष्ट सांगा, एच म्हणजे काय, प्लँक्स कॉन्स्टंट. तर प्लँक्स कॉन्स्टंटची व्हॅल्यू तुम्हाला माहित असते 6.63 इंटू 10 टू द पॉवर मायनस 34 डिवाइड मध्ये अंडर रूट ऑफ 2 इंटू एम. बरं एम म्हणजे मास ऑफ इलेक्ट्रॉन, आणि मास ऑफ इलेक्ट्रॉन जो आहे तो मास ऑफ इलेक्ट्रॉन किती असतो, तर मास ऑफ इलेक्ट्रॉन असतो 9.1 इंटू 10 टू द पॉवर मायनस 31. काय असतो, 9.1 इंटू 10 टू द पॉवर मायनस 31 इंटू क्यू ची व्हॅल्यू काय असते, क्यू ची व्हॅल्यू असेल 1.6 इंटू 10 टू द पॉवर मायनस 19 आणि इंटू पोटेन्शियल डिफरन्स व्ही. बरोबर. आता काय करणार, हे सर्व आपण जर कॅल्क्युलेट जर केलं, ज्या काही गोष्टी आहेत त्या सर्व जर का समजा आपण कॅल्क्युलेट जर केलं तर कॅल्क्युलेट केल्यानंतर आपल्याला मिळेल 1.228 इंटू 10 टू द पॉवर मायनस 9 डिवाइड बाय अंडर रूट व्ही. व्ही सोडून सर्वांची व्हॅल्यू कॅल्क्युलेट केला तर आपल्याला मिळतो 1.228 इंटू 10 टू द पॉवर मायनस 9. लॅम्बडाची व्हॅल्यू कशामध्ये राहणार रे, लॅम्बडा म्हटला म्हणजे वेव्हलेंथ. म्हणजे ज्याला जर मी लिहितो म्हटलो तर असं लिहू शकतो, लॅम्बडा इक्वल टू 1.228 डिवायडेड बाय अंडर रूट व्ही 10 टू द पॉवर मायनस 9 मीटर म्हणजेच नॅनोमीटर. 10 टू द पॉवर मायनस 9 मीटर म्हणजे काय होतो, नॅनोमीटर. तर धिस इज द रिलेशन बिटवीन वेव्हलेंथ अँड पोटेन्शियल डिफरन्स. हा जो रिलेशन आहे हा कोणाचा रिलेशन आहे, वेव्हलेंथ अँड पोटेन्शियल डिफरन्स. तर लक्षात ठेवा हा रिलेशन तुम्हाला 2022 ला विचारलं होतं 3 मार्क्स साठी. कितीला, 2022 3 मार्क्स. लक्षात ठेवा हे जे काही रिलेशन आहेत हा एक फॉर्म्युला, दुसरं हा एक फॉर्म्युला, त्यानंतर हा एक फॉर्म्युला थर्ड, आणि हा एक फोर्थ फॉर्म्युला. 4 फॉर्म्युला लक्षात ठेवा. या चॅप्टर वर मॅक्झिमम टाइम न्यूमरिकल यांच्या बेसिसवरच विचारलेलं आहेत. क्लिअर. तर अशा टाइपने आपण बघितलं होतं. आज बघितलं डी ब्रोगली हायपोथेसिस. मीन्स एव्हरी मॅटर हॅव अ पार्टिकल ॲज वेल ॲज वेव्ह नेचर. क्लिअर. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबू. याच्यानंतरचा जो काही कन्सेप्ट आहे म्हणजे डी ब्रोगली हायपोथेसिस जो आहे तो एक्सपेरिमेंटली प्रूव्ह करून दिला होता कोणी, जर्मर आणि डेव्हिएशनने. तो जर्मर आणि डेव्हिएशनचा जो पार्ट आहे तो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार. ओके. तोपर्यंत टेक केअर, बाय.